गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द. काही नव्हतं उठलं मी रात्री, मला जवळजवळ 1 वाजले झोपायला व्हिडिओ एडिट करून अपलोड करायला. ठीक आहे, व्हिडिओ मी 11:30 चालू केलं होतं एडिट करायला. तर मला जवळजवळ 12-12:30 एडिट करायला जवळ किती 30 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. ओके, 30 मिनिटचा व्हिडिओ झालाय आणि अपलोड करायला पण त्याला अर्धा तास गेला. ओके, तर रात्री 1 वाजेपर्यंत मी मला टाइम माहित होता. नंतर मी कधी झोपलो मला लक्षात नाही आलं. डायरेक्ट मी सकाळी 9लाच उठलोय. आता वाजलेले 11 वाजून 11:17 झाले ते. ठीक आहे, आता थोडंफार एक्सरसाइज करेल. सकाळी बसलो होतो, रील वगैरे अपलोड करत बसलो होतो, कालचे फोटो एडिट करत बसलो होतो आणि ब्रश वगैरे करून चहा घेतला एक. ओके, नाश्ता वगैरे काय केलेला नाही, फक्त चहा घेतलाय आणि एवढंच. आता फक्त थोडस डंबेल्स वगैरे मारेल, व्यायाम करेल. ओके, तर आजचा दिवस तर असा सकाळी 9 वाजता उठलोय. लेट चालू लागला आजचा दिवस. ओके, आणि गाईज आजच्या दिवसात ना मी कालच्या राईड बद्दल बोलणार आहे सगळं. काय कसा विषय, अजून पण झोप आहे, मला कंटाळा आला. काल एवढा कंटाळा आला. आणि काल काय मला फूड पॉइझनिंग झालं. फूड पॉइझनिंग झालंच मला, कारण काय विषय झाला. तर मी काल तिथं एका ठिकाणी डोसा आणि इडली खाल्ली ना, तर तिथून मी निघालो. तिथून काहीतरी 30 किलोमीटर राहिलं होतं बुद्धवनमच्या अलीकडे. ठीक आहे, तिथं नाश्ता केला एका हॉटेलमध्ये. तर तिथून मी तिथं बुद्धवनम पाशी गेलो. चेहरा वगैरे फ्रेश धुतला, कारण मला जरा झोप व्हायला लागलं होतं. तर मी फ्रेश वगैरे झालो, तरी पण मला अशी गुंगी चालली होती ना, मला काय समजत नव्हतं मी काय करतो वगैरे. माझा पूर्ण चेहरा, तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजून येईल की काय विषय झाला ते. ठीक आहे, मी त्यावेळेस शुद्धीत नसल्यानं झालं, मला अशी गुंगी थोडीफार चालल्यानं झालं. तर मी तिथं 11ला पोहोचलो ना, तर तिथं 11 ते 12, 12:15 वाजेपर्यंत मी तिथं झोपून होतो. डायरेक्ट नाही का, तिथं एक झाड होतं, झाडाखाली बॅग टाकली आणि झोपलो. 1 तासभर झोपलो आणि नंतर उठलो. चेहरा वगैरे पूर्ण असं सुजलेला होता पूर्ण त्या टायमाला. आणि मी दिवसभर असं गुंगीत असलेलोच होतो. का प्रवासामुळे तर मला नाही होणार, कारण मी गाडीवर 400 किलोमीटर वगैरे भरपूर ट्रॅव्हल करतो. मला काही विषय येत नाही किती किलोमीटर झाल्यावरती. तर तिथं जेवलं म्हणजे नाश्ता केल्यानंतर जे अशी गुंगी झाली ना मला, आय डोंट नो काय विषय झाला तिथं. ओके, तर असा विषय झाला. आणि तिथून तिथं मी फिरलो भरपूर. बुद्धवनम मध्ये मस्त 1 नंबर प्लेस होतं. आणि नंतर तिथून फिरल्यानंतर मी गेलो तो नागार्जुन सागरचा डॅम आहे ना, तिथे गेलो. तिथं पण मी गुंगीतच होतो. काल दिवसभर आहे ना मी गुंगीतच होतो. मला नाश्ता मी 1 डोसा खाल्ला होता आणि इडली वडा मिक्स खाल्ला होता. कारण म्हणलं 11, 10:30 काय तर 10-11 वाजले असते, त्या टाइमला नाश्ता केला. तर म्हणलं दिवसभर नंतर आता फुल केलं तर दिवसभर जेवायची गरज नाही लागणार. त्यासाठी मी तिथं 2 प्लेट घेतले होते. 1 डोसा घेतला होता आणि 1 इडली वडा मिक्स घेतला होता. तर तिथून नंतर मी काय फक्त 2 ते 3 वेळा चहा घेतला फक्त. कुठे त्या सागर नाही, नागार्जुन सागर आहे ना, तिथं गेल्यावरती. तर नागार्जुन सागर पाशी गेल्यावर तिथं एकदा चहा घेतला होता मी. तिथं पण थोडं फ्रेश, तोंडावर पाणी वगैरे मारलं आणि फ्रेश झालं तिथं पण, आणि चहा घेतला तिथं. ओके, तर मी पूर्ण ट्रॅव्हल केलं ना, तिथे पहिल्यांदा चहा घेतला. ह्याच्या अगोदर सकाळी चहाच पिलं नव्हतो. तिथे एक चहा घेतला आणि नंतर तिथं डॅम वरती गेलो. तिथं मस्त टाइम स्पेंड केला, बघितलं, फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले आणि नंतर रिटर्न आलो. आणि काहीतरी घरून पण आलता तेव्हा, काहीतरी 30 का 40 किलोमीटर झाले म्हणून. तर तेवढा एक प्रवास झालता. आणि नंतर दुसरा चहा मी काहीतरी 50 किलोमीटर राहिलं होतं ना, म्हणजे 100 किलोमीटर तिथून नागार्जुन सागर पासून आलतो ना 100 किलोमीटर, तेव्हा तिथे एक चहा पिलो डायरेक्ट. मग काय हैदराबाद मध्ये 6:30ला 6:22 ला मी पोहोचलो. तर 6:22ला पोहोचलो, तर 12 तास बाहेरच होतो. ओके, तर हा झाला कालचा विषय ट्रॅव्हलिंगचा. आणि काल मला किती खर्च आला. तर सकाळी मी इथून निघालो ना, तेव्हा टँक फुल केली गाडीची. तर तेव्हा काहीतरी 814 रुपये फुल टँक झाला. ओके, तिथून मी डायरेक्ट पूर्ण ट्रॅव्हल केलं, बुद्धवनम वगैरे, ते नागार्जुन डॅम वगैरे केलं. आणि नंतर रिटर्न येताना मला एका ठिकाणी पाऊस लागला. मी काही तिथं फिल करणार नव्हतं पेट्रोल,
तर मी नंतर बघितलं की थोडंसं कमी आहे, मग त्याला म्हणलं टाक. तर तिथं काय 400 रुपयाचं पेट्रोल टाकलं मी. माझी जी गाडीची रेड लाईट येते ना पेट्रोलची, 2 लिटर का 3 लिटर काय तर रिझर्व असल्यावरती रेड लाईट येते. रेड नाही, पिंक नाही सॉरी येल्लो कलरची लाईट येते. तर येल्लो कलरची लाईट आली ना, तर तिथं आली नव्हती, तरी पण मी टाकलं 400 रुपये पेट्रोल टाकलं. तर टोटल 800 1200 रुपये पेट्रोल गेलं तिथं. तर एका ठिकाणी नाश्ता केल्यावर तिथं 70 रुपये गेले. ओके. आणि 3 ठिकाणी चहा पिलो. एका ठिकाणी नागार्जुन सागर चहा पिलो, तिथं 10 रुपये गेले. आणि अलीकडे येताना एक थांबलो, तिथं एक चहा पिलो, तिथं 10 रुपये गेले. आणि नंतर 50 किलोमीटर राहिलं होतं ना, तिथं 2 चहा घेतले होते. ओके, फ्रेश होण्यासाठी. तर कारण मला त्या टायमाला पण डोकं पूर्ण जड झालं होतं, मला गुंगीत असतं, म्हणजे फूड पॉइझनिंग झालं होतं बहुतेक, मला 100% फूड पॉइझनिंग झालं. तर तिथं 2 चहा घेतले मी, तिथं पण थोडा आराम केला. आणि तिथं 2 चहा घेतले, 24 रुपये तिथं. तर असा खर्च झालाय मला. तर असा तर काही मला टोटल 1328 रुपये खर्च आला काल दिवसभरात. ओके. आणि एका ठिकाणी मी चेन लूप नव्हती गेलेली, मी चेन स्प्रे पण नव्हता, म्हणजे मी जाऊन हिरोच्या शोरूमला करतो, पण तिथं जाऊन केलेलं नव्हतं. तर एका ठिकाणी ऑइल पण केलं, त्याने काही चार्ज घेतला नाही. तर असा विषय घालता पूर्ण दिवसात. आणि वंडर एकदम मस्त आहे. जर फॅमिली सोबत जायचं असेल ना तर एकदम मस्त आहे. तुम्ही अगोदर त्या नागार्जुन सागरच्या सॉरी ते काय बुद्धवन आहे ना, त्याच्या अलीकडे एक थोडंसं तिथं प्लेस आहे जिथे मी थांबलो होतो. तिथे थांबा थोड्या वेळ, तिथं टाइम स्पेंड करा. सकाळ सकाळी गेलं तर बेटर आहे, किंवा दुपारचं. काल आहे ना एकदम मस्त पाऊस नव्हता, ऊन होतं. एवढं पण ऊन नव्हतं, नॉर्मल ऊन होतं. मी जेव्हा बुद्धवनम पाशी गेलो ना तिथे जास्त ऊन होतं. बुद्धवनम पाशी थोडंसं ऊन होतं. आणि नंतर नव्हतं जास्त कुठं लागलं बुद्धवनम पाशी मला, कारण त्या टायमाला मी व्यवस्थित फील करत नव्हतो ना फूड पॉइझनिंगमुळे. तर तिथे एक मला जास्त ऊन लागलं किंवा जाणवत होतं, किंवा असेल पण. ओके, मला काही तिथं सुधरत नव्हतं. आणि तो बुद्धवनमचा एक स्पॉट आणि नागार्जुन सागरचा एक डॅमचा तो एक स्पॉट. तर हे 3 स्पॉट एका दिवसात होतेच, काही विषय नाही. अजून पण पुढे होते, पण मला तिथले स्पॉट माहित नव्हते. माझं टार्गेट एवढंच होतं की ते 3 करायचे म्हणून. ओके. तर गाईज, जिथून बुद्धवनम आहे ना ते मॅपवरती 166 किलोमीटर जाते. कुठून माझ्या मल्लापूर मी जिथं राहतो ना तिथून 166 किलोमीटर जाते. तर तुम्ही नियरली जर हैदराबाद पासून स्टार्ट केलं तर 170 किंवा 180 असं धरून चाला. किंवा तुम्ही जर इकडे पाठीमागे राहत असेल किंवा इकडे राहत असेल तर 160 ते 180च्या दरम्यान पकडून चाला. कारण मला तर इथून 166 किलोमीटर जातोय. तर 66 किलोमीटरला मी सकाळी 6:30ला हल्लो होतो आणि तिथे मी 11ला पोहोचतो. कारण मध्ये पण काहीतरी नाश्त्याला एक थांबलो होतो, एक थोडं वॉशरूमला वगैरे थांबलो होतो एका पेट्रोल पंपावरती. तर अशा ठिकाणी मी 2 ब्रेक घेतले होते. आणि येताना पण 3 ब्रेक झाले असतील माझे. ओके. तर मी ब्रेक घेत आलोय. आणि एवढा रोड आहे ना एक नंबर आहे. एका ठिकाणी जिथून मला वळायचं ना बुद्धवनम काहीतरी 20 किलोमीटर असेल तिथून. तर तिथं फक्त थोडं काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू होतं रोडचं. तिथे एक रोड व्यवस्थित नाहीये, थोडाच आहे, फक्त 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटरचा विषय येतो. बाकीचा जो रोड आहे ना एकदम मस्त आहे. कुठं तुम्हाला जास्त खड्डे भेटणार नाहीत, काही नाही. फक्त ट्रॅफिक वगैरे लागलं तर मला संध्याकाळी फक्त जाताना नाही, तर सकाळी जाताना मला ट्रॅफिक नाही लागलं. सकाळ संडे राईड होती, मला जाताना एवढे राईड भेटले नाही. ते ग्रुप न होते. तर मी काही सोलो ट्रॅव्हल करतो ना, तर मी एकटाच होतो. मला तिथं भरपूर ग्रुपनं ट्रॅव्हल करताना दिसले होते. हैदराबाद सिटीच्या बाहेर जाताना पण तिथं एक ग्रुप दिसला होता. आणि नंतर काहीतरी 70-80 किलोमीटर झाले होते, एका हॉटेलवरती पण बाईकचा ग्रुप दिसला होता. मी तिथं काही थांबलो नव्हतो, ट्रॅव्हल करत गेलो, तिथं पण नाही थांबलो. आणि येताना पण पाऊस चालला होता ना, त्या टाइमला पण ते पाठीमागे थांबले होते. मी त्यांच्यासोबत पण नाही थांबलो. त्यांनी फक्त हाय केलं, मी पण हाय केलं आणि तिथून आलो मग. आणि तिथं आहे ना त्या गाड्या आहेत ना, कोणाकडे TRK 100 होती, कोणाकडे सॉरी TRK 502. नंतर एक जणाकडे हार्ली डेव्हिडसन पण होती, एक जणाकडे आपली ट्रायमची स्पीड 400 होती. आणि अजून काय पण एक जाताना निंजा पण दिसली 6R. तर अशा स्पोर्ट बाईक, सुपर स्पोर्ट म्हणत, सुपर स्पोर्टच्या थोडंसं खाली, पण सुपर स्पोर्ट मला लागलं जवळजवळ. कारण त्या बाईक आहेत ना 7-8 लाखाच्या बाईक आहेत. ओके, 7-8. ते TRK 500 तर 7-8 लाखाची काहीतरी आहे. नंतर हार्ली डेव्हिडसन त्याची अशी आवाज मारत होती ना BC, तर ती जवळजवळ 10 लाखाच्या आसपास असेल. ओके. तर स्पीड 100 काहीतरी 2.5 लाखाचे होते, 2.5 का 3 लाखाची गाडी. आणि अशा गाड्या दिसल्या होत्या मला. बाकीची काही इम्पल्स पण होती न्यू जनरेशनची,
त्यांनी तर पूर्ण सेटअप केलता, हेडलाईट होते, हा पूर्ण झेंडा होता पाठीमागे. ओके तर काहीच ड्युटीवर आता आलोय आणि माझा मित्र बोलला की व्हिडिओ त्यांनी बघितला ना, तर तो बोलला की व्हिडिओ आहे ना तुझा कुठे कुठे अडकतोय आणि कुठं कुठं तुझा साऊंड पण येत नाही, म्हणजे व्हिडिओचे तिथं साऊंड येत नाही असं बोलला होता. तर मी पण मोबाईलवरती चेक केलं ना, तर त्यावेळेस तिथं 10 सेकंद 15 सेकंद फक्त पॉज होत होता, ना त्याचा साऊंड येत होता ना त्याचा व्हिडिओ प्ले होत होता, फक्त पॉज होत होता ह्याचा. आणि नंतर आता रूमवर आलोय, तेच बघायला लागलो काय विषय आहे ते. बहुतेक मी हा व्हिडिओ डिलीट मारीन आणि नंतर रिअपलोड करेन, कारण अडकत असलं तर ते बघायला अर्थ नाहीये काय. ओके गाईज, डॅम पाशी एक माझा आवाज येत नव्हता आणि म्हणजे व्हिडिओ मध्ये मी डॅम पाशी गेलतो ना, तिथे एक माझा आवाज येत नव्हता. आणि त्या बुद्धवनमध्ये पण जेव्हा मी वरच्या साईडला जातोय ना, तिथं पण व्हिडिओ पॉज होत होता. ती तर मेन आहे. ओके, तिथं तर बघण्यासारखं आहे. तिथं जर पॉज झाला तर काही विषय नाही, त्यासाठी मी व्हिडिओ डिलीट, तिथं वरच्या साईडला गेलं ना तर तिथं तर मेन आहे. ओके, त्यासाठी मी व्हिडिओ डिलीट मारला आणि रिअपलोड करायला टाकलाय. ओके, तर गाईज हा व्हिडिओ फक्त इन्फॉर्मेटिव्ह होता कालच्याबद्दल. काल ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ मी जिकडे राईड केले त्याबद्दल फक्त इन्फॉर्मेटिव्ह होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.